हा बघा, ह्याचा 1 नंबर डिस्प्ले आहे मित्रांनो. हे मॉडेल आहे TD-A1, म्हणजे तुमचं आवडतं ब्लॅक पॅन्थर मॉडेल. हा असा पॅक बॉक्स तुम्हाला घरी येतो. तर तुम्हाला हे इन्स्टॉलेशन कशा पद्धतीने करायचं हे तुम्हाला मी दाखवतो. पहिल्यांदा हा बॉक्स ओपन करून घ्या तुम्ही. बॉक्स ओपन करून घेतल्यानंतर असं तुम्हाला यामध्ये हे पॅकमध्ये असं हे मॉडेल येत आहे. हे बघा, पूर्णपणे याला थर्मोकॉल वगैरे लावले आहेत. हे असं तुम्हाला पॅकमध्ये येत आहे. हे असे थर्मोकॉल तुम्ही पूर्ण काढून घ्या. आणि हे वर एक बॅग येते, त्यामध्ये तुम्हाला साईडचे फायबर असतात. हे फायबर आहेत, हे तुम्हाला येतात सगळ्यांनी. हे मशीन तुम्ही आता बॉक्समधून बाहेर काढून घ्या. हे आता बॉक्समधून मशीन बाहेर काढून घेतलेले आहे. आता ह्यामध्ये ही एक पिशवी येते. तर ह्यामध्ये सगळे या मशीनचे टूल आहेत. आता हे तुम्हाला मी सगळे एक एक करून तुम्हाला दाखवतो यामध्ये काय काय येतं. यामध्ये तुम्हाला सेफ्टी की आहे, अलंकी आहे, लुब्रिकेशन ऑइल आहे आणि त्याचे जे नट्स असतात ते सगळे आहेत. हे तुम्हाला सेफ्टी की येते. ही सेफ्टी की लावणं खूप महत्त्वाचे आहे, याशिवाय मशीन चालू होत नाही. त्याचबरोबर हा अलंकी आहे, हा अलंकी येतो. तुम्हाला बेल्ट आवळण्यासाठी हा अलंकीचा जास्त फायदा होतो. हे लुब्रिकेशन ऑइल आहे, हे तुम्ही 15 दिवसातून एकदा यूज करायचं आहे. आणि ही त्याला पिन येते. हे समोरच्या बाजूला केबलला तुम्ही ही पिन लावू शकता. आणि हे बाकीचे नट आहेत यामध्ये. तुम्हाला असं सगळं यामध्ये टूल किट तुम्हाला भेटतंय. त्याचबरोबर हा दुसरी एक पिशवी येते, त्यामध्ये तुम्हाला हे वॉरंटी कार्ड वगैरे सुद्धा यामध्ये तुम्हाला भेटतंय. ते वॉरंटी कार्ड यामध्ये येते. वॉरंटी कार्ड तुम्हाला वॉरंटीसाठी असणं खूप महत्त्वाचं आहे. आता तुम्हाला मशीन कशी जोडायची हे तुम्हाला मी पूर्णपणे सांगतो. समोर याला आहे ना टॅग लावलेले असतात. हे टॅग तुम्ही काढून घ्या. ह्या बाजूला एक असतो, ह्या बाजूला एक टॅग लावलेला असतो. हे टॅग तुम्ही काढून घ्या. आणि हा जो त्याचा पूर्ण आता हे प्लेन आहे, हे तुम्ही वरती करा. असं वरती केल्यानंतर हे असं तुम्हाला हे एकदम स्टँड होईल हे मशीन. आता तुम्हाला यामध्ये नट्स लावून घ्यायचे आहेत. तुम्हाला हे नट येतात, यामध्ये ब्लॅक कलरचे 2 आहेत, सिल्वर कलरचे 2 आहेत आणि ब्लॅक कलरचे हे छोटे अलंकीचे नट आहेत. याला तुम्ही वायसर लावायला विसरू नका. आता हे नट तुम्हाला कुठे कुठे कसे कसे लावायचे हे तुम्हाला मी पूर्णपणे डिटेल माहिती देतो. तर हा ब्लॅक कलरचा जो नट आहे तो तुम्ही इथे समोरच्या बाजूला, हा इथं पूर्णपणे खाली होल दिसतंय, यामध्ये तुम्ही हा ब्लॅक कलरचा नट लावायचा आहे. आणि जो आता सिल्वर कलरचा जो येणार आहे तो तुम्हाला इथे डिस्प्लेच्या खालच्या बाजूला त्या इथे तुम्हाला होल आहे, इथे तुम्हाला हा सिल्वर कलरचा नट लावायचा आहे. एकदम इझिली आहे. तुम्ही सोप्या पद्धतीनं घरातल्या घरात तुम्ही इन्स्टॉलेशन एकदम बेस्ट पद्धतीनं तुम्ही करू शकता. एकदम सोपे नट आहेत आणि एकदम इझिली बसतात. आणि जो सगळ्यात छोटा नट आहे, तुम्हाला मी सांगितलं की तो अलंकीचा नट आहे, त्याला वायसर घाला आणि तो ह्या इथे समोरच्या बाजूला इथे पण एक होल आहे, त्या इथे तुम्ही हा लावायचा आहे. थोडंसं ॲडजस्ट करा आणि हा नट इथे बसतो. ह्याचा अलंकी लावून तुम्ही हा नट आवळा. अलंकीचा पाना आपला बॉक्समध्ये टूल किटमध्ये आहेच. तर अशा पद्धतीने असं ह्या बाजूला सेम, त्या बाजूलाही सेम, असंच तुम्ही हे इन्स्टॉलेशन घरच्या घरी तुम्ही करू शकताय. आता हे साईडचे फायबर आहेत, हे तुम्ही बघून घ्या. त्याला हे दिलेलं आहे, हे असं तुम्ही साईडला प्रेस करून दोन्ही बाजूचे